अंबरनाथच्या शिवगंगानगर परिसरातील शिवश्रद्धा अपार्टमेंटमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी करण्यात आली आहे। यावेळी घरातील मूकबधीर व्यक्ती आणि महिलेवर हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यामध्ये गणेश गायकवाड आणि रितू गायकवाड हे जखमी झाले आहेत। डोक्यामध्ये हातोडी आणि ताचेच्या ग्लासचा प्रहार करून त्यांना जखमी करण्यात आलाय। तर घरफोडी करणारा चोरटा घरातील दागिने आणि मौल्यवान वस्तू घेऊन पसार झालाय। दरम्यान घरफोडी करणारा हा चोरटा हेल्मेट आणि पावसाळ्याचा रेनकोट घालून सोसायटीमध्ये शिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालाय। दरम्यान या सगळ्या घरफोडीच्या प्रकारामुळे अंबरनाथच्या शिवगंगानगर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चोरट्याचा शोध सुरू केलाय। माझं नाव रुची गायकवाड, मी शिवश्रद्धा अपार्टमेंटमध्ये राहते शिवगंगानगरमध्ये। आणि 6:30च्या दरम्यान मी बाथरूमला गेलेली। घरामध्ये कोण नव्हतं, आमचा दरवाजा मोकळाच असतो कारण का मुलं ये जा करत असतात आणि समोरच्यांचा पण दरवाजा उघडाच असतो, तर आम्ही सहसा दरवाजे संध्याकाळच्या टायमाला लावतच नाही। मी बाथरूमला गेलेली असताना भाऊंचा मला आवाज येत होता, असं ओरडायचा आवाज येत असताना मी म्हटलं असंच आवाज देत असतील ते पोरांना, कारण का ते मूकबधीर असल्यामुळे ते ओरडत होते। मला कळलं नाही की त्यांचं ओरडण्याचं काय हे आहे। तर मी बाहेर आली तेव्हा ते समोरच टॉयलेटच्या इथे एक माणूस त्यांच्यावरती म्हणजे हातपाय करत होता। तर भाऊ खूप असे रक्तबंबाळ झालेले आणि एकीकडे डावीकडे आमचं बेडरूम आहे, त्या बेडरूममध्ये मुलगी झोपलेली, तिचा पण आवाज यायला लागला मला आणि तिचं बाहेरून कडी लावलेली होती। मग मी तिला उघडू की भाऊंना बघू की बाहेर पळू काही समजत नव्हतं, म्हणजे त्यांना बाहेरच्यांना ओरडू। मी मुलीचा दरवाजा ओपन करून त्या मुलाला धरून ठेवलं की कोण आहेस म्हणून। मग त्याला पकडलं तर त्यांनी माझ्या डोक्यात काचेचा ग्लास घातला आणि मुलीला म्हटले की पटकन कडी लाव जा पकडण्यासाठी। मग तिला पण त्यांनी लोटून त्यावेळेस पळून गेला। पण आमच्या घरामध्ये खूप नुकसानी झालेली आहे, दागदागिने वगैरे सगळं म्हणजे सगळे कपाट उघडून बघितलेले आहेत आणि त्यांनी हेल्मेट घातलेलं असल्यामुळे आम्हाला काय त्याचा चेहरा बघता आला नाही कोण आहे काय। सदर प्रकरणाचा गुन्हा दाखल केलेला आहे। हो, गुन्हा दाखल केला आम्ही लगेचच सुरसे सरांना कॉल करून।